आजच्या या सहकार संवादाचे प्रमुख मार्गदर्शक आणि या राज्याचे सहकार आयुक्त माननीय श्रीयुत कवडे साहेब, मंचावरती आहे अपर निबंधक श्रीयुत कोथमिरे साहेब, कोकण विभागीय फेडरेशनचे अध्यक्ष श्रीयुत तुळपुळे साहेब, आपल्या जिल्ह्याचे उपनिबंधक श्रीयुत शिंदे साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनिबंधक आणि या बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि या महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीयुत अभ्यंकर साहेब आणि आपण सर्व उपस्थित नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी, पतसंस्थांचे प्रतिनिधी आणि विशेष करून मला वाटतं राजापूर अर्बन बँकेचे ठेवीदार आणि सभासद आणि हितचिंतक, आजचा हा कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम राजापूर अर्बन बँकेचं हार्दिक अभिनंदन करतो आणि विशेषतः जे संस्थापक आहेत की ज्यांनी या दूरदृष्टीने ही संस्था स्थापन केली, त्याच्यानंतर आलेले सर्व आजी माजी संचालक, आजी माजी सेवक आणि आपण सर्व सभासद आणि ठेवीदार यांनी हे बँकेला जे काही बँकेचं मध्ये योगदान दिलेलं आजच्या या प्रगतीमध्ये, त्याबद्दलही मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आम्हाला इथं या ठिकाणी आपल्या समवेत दोन शब्द बोलण्यासाठी जे काही बोलवलेलं आहे त्याबद्दल मी अर्बन बँकेचे व्यवस्थापक मंडळ आणि विशेषतः आमचे मित्र श्रीयुत अभ्यंकर साहेब यांचे विशेष आभार मानतो. मला कल्पना आहे की हा जेवणानंतरचा सेशन आहे आणि संमिश्र असा श्रोतूवर्ग आहे, म्हणजे नागरी सहकारी बँकांची मंडळी आहेत, पतसंस्थांची आहेत आणि ठेवीदार सभासद हे पण आहेत. त्यामुळे माझी जरा जबाबदारी जास्त अवघडल्यासारखी आहे. त्यामुळे एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग आपण आपल्या याला सुरुवात करूयात. कारण मी काय फार टेक्निकल फार बोलणार नाही आहे, कारण आज मला माहिती की सगळा मिक्स वर्ग आहे. त्यामुळं मला नागरी बँका, पतसंस्था, म्हणजे अभ्यंकर साहेबांनी खूप मोठा विषय मला दिलेला आहे की नागरी सहकारी बँका, पतसंस्था यांच्यासमोरची आव्हानं, त्याच्याबद्दलच्या उपाययोजना आणि यामध्ये ठेवीदार सभासदांची बदलती भूमिका काय. मला वाटतं हा विषय वाचेपर्यंतच अर्धा तास जाईल. त्यामुळं मला जो काही वेळ दिला आहे त्याच्यामध्ये मी टेक्निकल भाषेत जास्त बोलणार नाही. म्हणून एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो 1 मिनिटाभराची आणि मग मी माझं जे काही मनोगत आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एक ग्रामीण भागामधला युवक एक दिवस शहरामध्ये त्याच्या मित्राकडे जातो आणि शहरामध्ये मित्राकडे गेल्यानंतर तो शहरातला जो मित्र असतो तो म्हणतो की बरं झालं तू आज आलास, धर्मगुरूंचं लेक्चर आहे, आपण लेक्चर ऐकायला जाऊ. हा ग्रामीण भागातनं आलेला असतो, ग्रामीण पेहरावामध्ये असतो आणि त्याला एक उत्सुकता असते की शहरामधले धर्मगुरू नेमकं काय सांगतात, म्हणून जाऊयात. तो जातो, बघतो तर सुसज्ज असा हॉल असतो, सगळे सूट टायबूट घालून आलेले असतात, धर्मगुरू देखील सूट टायबूटामध्ये असतात. हा ग्रामीण पेहरावात असतो आणि हा ग्रामीण भागातला असल्यामुळं त्याच्या डोळ्यासमोर धर्मगुरूंची इमेज म्हणजे कथाकरी बुवा वगैरे प्रवचन करणारी जी काही मंदिरामध्ये मंडळी असतात ती त्याच्यासमोर एक इमेज असते, धोतर पायजमा घालणारी जे धर्मगुरू असे त्यांनी पाहिलेले असतात. तो पहिल्या खुर्चीवर येऊन बसतो आणि एक उत्सुकतेपोटी सगळं ऐकतो. धर्मगुरू येतात, अध्यात्माचा विषय असतो आणि त्यांचं लेक्चर संपल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की समोर जो काही युवक बसलेला आहे ह्याचा चेहरा जरा भांबावलेला आहे. म्हणून ते त्याला लेक्चर संपल्यानंतर जवळ बोलवतात आणि त्याला विचारतात की अरे मी एवढं सगळं अध्यात्माबद्दल बोललो, तुला काहीच समजलं नाही का? तर तो म्हणतो की साहेब मला खरंच समजलं नाही. तर ते म्हणतात काय कारण? तर तो म्हणतो साहेब मी आलोय ग्रामीण भागातनं, मी आजपर्यंत जनावर, दाणा, वैरण, पाणी अशा शब्दांच्या पलीकडेच शब्द कधी ऐकले नाहीत. तुम्ही हे अध्यात्मामधले जे काही शब्द सांगत होतात ते मला कळलेच नाहीत, शब्द कळले नाहीत, वाक्य कळली नाहीत, अर्थ हा खूपच पलीकडचा भाग आहे. त्यामुळं धर्मगुरू थोडं थांबतात, पण ग्रामीण भागातला युवक हा हुशार असतो आणि तो नेहमीच जनरली ग्रामीण भागातली मंडळी खूप हुशार आहेत. आज आम्ही आर्थिक साक्षरतेचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला आमचं असं लक्षात येतं की जास्तीत जास्त पर्सेंटेज फसण्याचं हे शहरी भागातल्या लोकांचं आहे, ग्रामीण भागातलं नाही आहे. त्यामुळे ग्रामीण भागातला हुशार माणूस जो असतो तो मुलगा युवक तो धर्मगुरूंना सांगतो की साहेब ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे एक पद्धत आहे ती सांगू का? तर ते म्हणतात सांग. तर ते म्हणतात आमच्याकडे जेव्हा जनावराला भूक लागते किंवा जनावराला जेव्हा पाणी तहान लागते तेव्हा आम्ही उगाचच म्हणे वैरणीच्या पेंड्या त्याच्यासमोर भारंभार सोडत नाही आणि बॅरलच्या बॅरल त्याच्यासमोर काही ओतत नाही पाणी. असं जेव्हा तो सांगतो
त्यावेळेला धर्मगुरूंच्या डोक्यात लख प्रकाश पडतो आणि आपण लेक्चर देताना 1.5 तास नेमकी काय चूक केली हे त्यांच्या लक्षात येतं. त्यामुळं पुढचा जो काही मला वेळ दिलेला आहे त्यामध्ये माझा धर्मगुरू होणार नाही याची मी दक्षता घेतो. मला वाटतं की आज हा सगळाच बदलणारा काळ जो आहे हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. बँकांचे प्रतिनिधी असतील तर निश्चितच 2020 नंतर एक बँकांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसतोय. महत्त्वाचा बदल काय आहे? महत्त्वाचा सगळ्यात बदल आहे की पूर्वी जे ड्युअल रेग्युलेशन होतं, दुहेरी नियंत्रण होतं, आजही ते आहे, त्याच्याबद्दलचा वाद नाही आहे. परंतु एक सहकार खात्याकडे असणारा प्रशासकीय भाग हा आता बऱ्यापैकी त्या प्रशासकीय भाग हा आता रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीमध्ये जात चाललेला आहे. त्यामुळे हे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचे संचालक असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवक किंबहुना सभासद आणि ठेवीदार यांच्या दृष्टीने देखील हा खूप मोठा बदल आहे. आणि हा बदल आता मला वाटतं सगळ्यांनी स्वीकारण्याची गरज आहे. त्याचं कारण की आजपर्यंत आम्ही ज्या काही पद्धतीने सभासद आणि ठेवीदार म्हणून बँकेकडनं जी अपेक्षा करत होतो ती कदाचित भविष्यात बँकेच्या मनात असून देखील बँकेला करता येणार नाही अशी परिस्थिती आज थोडीफार निर्माण झालेली आहे. त्यामुळे इथं कुठंतरी बँक आणि ठेवीदार सभासद यांच्यामधला जो काही समन्वय आहे हा समन्वय आता कुठंतरी वाढवण्याची आवश्यकता आहे. एकमेकाला दोघांनी समजून घेण्याची आता आवश्यकता आहे. पतसंस्थांच्या बाबतीत देखील फार वेगळा विचार नाही आता, पण पतसंस्थांच्या बाबतीत देखील 22 फेब्रुवारी 2019ला एक नवीन 144 नावाचं कलम आलेलं आहे आणि बँकिंग नियमन कायद्याच्या साधारणपणे त्याच्याशी साम्य असणारे असे काही निकष हे आता पतसंस्थांना देखील लागू झालेले आहेत. नियामक मंडळ नावाची एक नवीन यंत्रणा देखील आता पतसंस्थांच्या बाबतीत कार्यान्वित झालेली आहे. मला वाटतं की हा एक जो पतसंस्थांच्या दृष्टीने देखील हा एक बदल आहे. म्हणजे CRR असेल, SLR असेल किंवा अन्य काही बँकिंगमधल्या ज्या काही टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत या आता पतसंस्थांना देखील थोड्याफार प्रमाणात लागू झालेल्या आहेत. मला वाटतं आजही ही मानसिकता आमची बदललेली नाही आहे. आज आम्हाला प्रामुख्याने जी आमची मानसिकता सगळ्यांनाच आम्हाला ही बदलावी लागणार आहे की येणारे जे बदल आहेत हे पहिल्यांदा स्वीकारण्याची आमची मानसिकता आम्हाला विकसित करावी लागेल. जरी मानसिकताच आम्ही जर विकसित केली नाही तर अनेक बदल त्याच्यामध्ये जरी आले तरी आम्ही आहोत तिथेच राहू. आणि मला वाटतं की ही मानसिकता आज सगळ्यांनाच त्या पद्धतीने आपल्याला बदलण्याची गरज आहे. मला बरेच वेळाला वाटतं की एक डोंबारी समाज आहे, हा डोंबारी समाज खरं म्हणजे तसा मागासलेला आहे किंवा फार शिकलेला नाही, सवरलेला नाही, जगामध्ये काय चाललंय हे त्यांना फारसं माहिती नाही आहे. पण त्यांनी देखील त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप कालानुरूप बदललेलं आहे. पूर्वी तुम्हाला आठवत असेल, मला वाटतं माझे समवयस्क इथं आहेत, कदाचित तुम्हाला आठवत असेल की पूर्वी जो डोंबारी समाजाचा खेळ असे किंवा त्यांचा जो व्यवसाय असे हा एखाद्या चौकामध्ये बाजूला किंवा रेल्वे स्टेशन, ST स्टँडच्या तिथं कुठंतरी ते करत असत. कारण त्यावेळेला त्यांना माहिती होतं की माणसांकडे वेळ आहे आणि हा वेळ घालवण्यासाठी किंवा काहीतरी त्याच्यामध्ये मनोरंजन करण्यासाठी ते आपल्या इथं येऊन थांबतील. परंतु आज त्यांनी ओळखलेलं आहे की माणसाकडे थांबायलाच वेळ नाही आहे. मी जर उद्या रेल्वे स्टेशन, ST स्टँड किंवा अन्य ठिकाणी जर मी कुठं व्यवसाय करत बसलो तर कोणीही बघायला येणार नाही. मग त्यांनी त्याचा विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस थांबतो कुठं, तर सिग्नलला प्रत्येक माणसाला थांबावंच लागतं. त्यामुळं माझा व्यवसायाचा ग्राहक जो आहे हा मला कुठं सापडणार आहे, तर सिग्नलला सापडणार आहे. त्यामुळे आता सिग्नलला जर 1 मिनिटाचा सिग्नल असेल तर अर्ध्या मिनिटात ते खेळ करतात आणि अर्धा मिनिटात थाळी फिरवतात. मला वाटतं की तो समाज देखील शिकला की व्यवसायाचं स्वरूप हे कालानुरूप बदललं पाहिजे. माझा ग्राहक नेमका कोण आहे, माझ्या ग्राहकाला नेमकं कुठं मला त्याला टॅप करता आलं पाहिजे, कुठं त्याला मला तिथनं माझ्याकडं खेचता आलं पाहिजे, हे जे काही आहे हेच मला वाटतं की आज आपल्याला देखील नागरी सहकारी बँका असतील, पतसंस्था असतील यांना हेच करावं लागणार आहे. कारण शेवटी हा सगळा बदल होत असताना किंवा बँकिंग सेक्टरचा जर विचार केला तर आज आपल्या लक्षात येईल की एकूण आपल्या संपूर्ण क्षेत्राची विषमता किती आहे. आपण भौगोलिक जर भाग बघितला तर ती विषमता नक्कीच आहे. पण मी एक छोटीशी तुम्हाला आकडेवारी सांगतो की जेणेकरून एक लक्षात येईल की नागरी सहकारी बँका म्हणून आमचं बँकिंग सेक्टर म्हणून नागरी बँकांचं आमचं ह्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं स्थान काय आहे. बऱ्याच वेळेला आपण रिझर्व्ह बँक असं करते, रिझर्व्ह बँक तसं करते असं आपण म्हणतो.
मी इथं कुठेही रिझर्व्ह बँकेची बाजू घ्यायला मुळीच आलेलं नाही आहे, पण कोणतेही रेग्युलेटर्स जे आहेत हे जेव्हा एखादा निर्णय घेतात, एखादं धोरण ठरवतात, त्यावेळेला एंटायर त्या सेक्टरमध्ये किती पर्सेंटेजमध्ये प्रमाणात फरक पडणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांच्याकडं दृष्टिकोन असतो. एक साधारण मी तुम्हाला सांगतो की 2039 सर्व प्रकारच्या ज्या बँका आहेत, स्मॉल फायनान्स असतील, पब्लिक सेक्टरमधल्या बँका असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या असतील, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका असतील, या सगळ्यांची मिळून जी काही संख्या आहे ही आज भारतामध्ये 2039 आहे. मी आकडेवारी तुम्हाला सांगतो कारण मला थोडंसं तुम्हाला एक 2च मिनिटात मी आकडेवारी सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पुढं मी जे काही सांगणार आहे त्याचा नेमका रिलिव्हन्स तुमच्या लक्षात यावा म्हणून मला हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यामधल्या खाजगी बँका ह्या 21च आहेत. लोकल एरिया बँका त्याही पूर्वी 4 होत्या, आता 2च त्या लोकल एरिया बँका आहेत. स्मॉल फायनान्स बँका फक्त 12 आहेत. पेमेंट बँका देखील एक प्रकार आहे, त्या 6च आहेत. पब्लिक सेक्टर बँक ज्याला आपण म्हणतो कमर्शियल बँक, स्टेट बँके सकट या 12च आता शिल्लक आहेत. ग्रामीण किंवा प्रादेशिक ग्रामीण ज्याला आपण म्हणतो रिजनल रुरल बँक्स आहेत की ज्या एका पूर्वी नॅशनलाइज बँका होत्या, आता कमर्शियल बँकांनी स्पॉन्सर केलेल्या असतात, त्या 43 आहेत. परदेशामधल्या ज्या बँका आपल्या भारतात येऊन व्यवसाय करतायत अशा 44 बँका आज भारतामध्ये व्यवसाय करतायत. राज्य सहकारी बँका 34 आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आज भारतामध्ये 351 आहेत आणि नागरी सहकारी बँका 1514 आहेत. म्हणजे संख्येने जर विचार केला 2039च्या संख्येमध्ये तर 75% बँकांची संख्या ही आमच्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांची आहे. आता जर व्यवसायाचा विचार केला तर ते आमच्या दृष्टीने खूप शॉकिंग आहे. एकूण बँकिंग व्यवसायामधल्या ज्या ठेवी आहेत या ठेवींमध्ये आमची संख्या 75%पेक्षा जास्त असली तरी ठेवींमधला हिस्सा हा जेमतेम 3% आहे आणि कर्जामधला हिस्सा आमचा जेमतेम 2.5% आहे. इथं आपल्याला कुठेतरी रेग्युलेटरच्या भूमिकेतनं जर विचार करायची वेळ आली तर आपल्या समोर चित्र तयार येईल की नेमके रिझर्व्ह बँक का असा विचार करते, का अशा प्रकारचं सगळ्यांना एकाच लेवलला आणायचा प्रयत्न करते. आमची संख्या कमी झाली तरी आमचा व्यवसाय कुठेही कमी झालेला नाही आहे, हे देखील आमचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे. मग मला वाटतं आम्ही जर संख्येने जास्त आहोत, आकाराने लहान आहोत, मग आम्ही कुठे एकत्र येऊन नाही करू शकणार? ही आमची स्ट्रेंथ नाही आहे का? की आमची ही सगळ्यात स्ट्रेंथ आहे की आमची संख्या जास्त आहे, आम्हाला मान्य आहे, आणि आमचा आकारही लहान आहे, आम्हाला मान्य आहे. पण आम्ही जर एकत्र आलो तर कुठंतरी सहकाराअंतर्गत सहकार ज्याला आपण म्हणतो, इथं कुठेतरी नागरी बँका असतील, पतसंस्था असतील, यांनी आता कुठेही एकमेकाचे स्पर्धक न बनता एकमेकांचं कुठंतरी बाबा आपण तू कसा ह्याच्यात अडचणी देशील, मी कसा तुझा ग्राहक ओढून नेईन, असं न करता कुठंतरी एकमेकाला सहकार्य करत मला वाटतं कुठेतरी सगळ्यांनीच याच्यामधला सहकारातला ग्राहक किमान सहकारात तो राहील, सहकारातला ग्राहक प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाणार नाही, ही कुठंतरी आता एका आपल्याला सगळ्याच सहकार्यामध्ये काम करणाऱ्या मंडळींना विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि मला वाटतं या दृष्टीने आता आपण आपले सगळे जे इगो असतील, आपले जे काही आपल्या संस्थेच्या किंवा ह्याच्यामधले असतील, हे कुठेतरी आता बाजूला सारून सहकार क्षेत्रासाठी म्हणून कुठेतरी आपण एकत्र येऊ शकतो का, हा देखील विचार केला पाहिजे. नागरी सहकारी बँका जरी 1514 असल्या तरी देखील तिथं देखील खूप मोठी विषमता आहे. आणि रिझर्व्ह बँक आता काय विचार करते, कसा विचार करते, हेही आपल्या लक्षात येईल. 1514 नागरी सहकारी बँकांच्या संख्येमध्ये केवळ 54% ज्या बँका आहेत त्यांच्याकडे, म्हणजे 100 कोटीच्या आतल्या बँका याची संख्या 54% आहे. आणि एकूण 5.5 लाख कोटीचं डिपॉझिट जे आहे, 5 लाख साधारण 30,000 कोटीच्या दरम्यान जे डिपॉझिट आहे, यातला केवळ 8% भाग हा या 54% 100 कोटीच्या आतल्या बँकांकडे आहे. आणि 100 कोटीच्या वरच्या बँकांची संख्या 46% आहे आणि त्यांच्याकडे 92% शेअर आहे. आणि इथं मला वाटतं बरेचसे बँकांमधले जर प्रतिनिधी असतील तर त्यांच्या लक्षात येईल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्या 500 कोटीच्या बँकांच्या बाबतीत वेगवेगळे निकष आणते. ह्याचं कारण तुम्हाला लक्षात येईल की 500 कोटीच्या पुढच्या ज्या बँका आहेत त्यांची केवळ संख्या 12% आहे, पण डिपॉझिटमधला शेअर त्यांचा 72% आहे. मला वाटतं की कुठंतरी हा जो भाग आहे हा कुठंतरी आपण विचारात घेतला पाहिजे. केवळ अर्बन बँकांच्या बाबतीतच मी सांगतोय असं नाही आहे, नागरी सहकारी पतसंस्थांच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती आहे. साधारणपणे अंदाजे जर एकूण नागरी सहकारी पतसंस्था साधारणपणे मी आकडा अंदाजे सांगतोय 13,412 आहेत
आणि 100 कोटीच्या वरच्या संस्था फक्त 106 आहेत, 106. म्हणजे आपण विचार करा की आम्ही 10% पण आमच्या संस्था ह्या 100 कोटीच्या वरती नाही आहेत. त्यामुळं कुठेही आपल्याला या दृष्टीने आता विचार करावा लागणार आहे. त्यामुळंच हे नियंत्रण बदलत चाललंय. रिझर्व्ह बँकेने नियंत्रण बदलत असताना आता बँकांचं डिपॉझिट वाईज पूर्वी 2च वर्गीकरणं होती, ती आता 4 वर्गीकरणं केलेली आहेत. आणि या 4 वर्गीकरणाप्रमाणे हळूहळू बँका प्रत्येक वर्गीकरणासाठीचं रेग्युलेशन बदलत चाललेलं तुम्हाला दिसेल. आणि सुरुवात त्यांनी कॅपिटल ॲडिक्वसीपासून केलेली आहे. कॅपिटल ॲडिक्वसीचा रेशो 100 कोटीच्या आतल्या बँकांना वेगळा, 100 कोटीच्या वरच्या बँकांना वेगळा. काही दिवसांनी दुसरी गोष्ट त्यांनी रिस्क बेस ऑडिट असेल, अमुक काही गोष्टी असतील, ज्या ज्या नवीन गोष्टी आहेत, किंबहुना सायबर सिक्युरिटीत देखील त्यांनी लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 अशा बँकांचं वर्गीकरण करून प्रत्येक वर्गीकरणानुसार वेगळे वेगळे निकष हे रिझर्व्ह बँक आता आणत चाललेले आहे. त्यामुळं मला वाटतं बँकांनी देखील आता विचार केला पाहिजे की माझं वर्गीकरण उद्या बदलणार असेल तर माझे निकषही बदलणार आहेत, माझं नियंत्रण पद्धत देखील ही माझी बदलणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला हा विचार करावा लागेल. रिझर्व्ह बँकेने काय नेमके मोठ्या प्रमाणात बदल केले, मला वाटतं इथं बरीचशी संचालक मंडळी आहेत. आपल्याला माहिती आहे की रिझर्व्ह बँकेने सेक्शन 10A मध्ये चेंज केला आहे आणि आपल्याला मॅन्डेटरी केलं आहे. अजून तो 2020पासून लागू होणार आहे, जून 2020पासून. 8 वर्ष आता कालमर्यादा फिक्स केलेली आहे की एखादा संचालक जास्तीत जास्त एखाद्या बँकेवरती संचालकपद किती वर्ष करू शकतो, तर 8 वर्ष करू शकतो. आता हे जून 2020 नंतर म्हणल्यानंतर जून 2028ला ज्यांना 8 वर्ष पूर्ण होणार आहेत, मागपासनं जे संचालक असतील तर त्यांना तिथनं पदावरनं निवृत्त व्हावं लागणार आहे. कदाचित 10 वर्ष होऊ शकतात, त्याच्याबद्दलचे बदल चालू आहेत. पण मी आत्ता त्याच्याबद्दलचं अधिकृतपणे काही सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे बदल अजून अधिकृतरित्या आलेला नाही. मला वाटतं कुठंतरी आता संचालक मंडळाने स्वतःचे सक्सेशन प्लॅन तयार करण्याची गरज आहे. कुठंतरी आता नवीन जो काही तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गाला देखील आणलं पाहिजे, संचालक म्हणून आतमध्ये घेतलं पाहिजे. आणि नुसतं घेऊन चालणार नाही, तरुण वर्गाने देखील ही जर सहकारी चळवळ जर चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे न्यायची असेल तर त्यांनी कुठंतरी इंटरेस्ट घेऊन काम केलं पाहिजे. एक आत्मीयता याच्यामधनं त्यांनी दाखवून त्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. मला वाटतं हा एक मोठा संचालकांचं क्वालिफिकेशनही त्यांनी ठरवलं आहे. 51% संचालक हे देखील तुम्हाला आता क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेल्या नॉर्म्समध्ये लागणार आहे. हा जो काही भाग आहे हे करत असताना आजपर्यंत रिझर्व्ह बँक ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बँकांची इतिवृत्त बघत नव्हती. संचालकांच्या दृष्टीने झालेला बदल मी मुद्दाम सांगतोय की आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांच्या इतिवृत्तामध्ये संचालकांचा नेमका सहभाग किती आहे त्याच्यामध्ये एक जरी आपण म्हणलं एक मताने ठराव आम्ही मंजूर केला असला तरी या ठरावावरती डिस्कशन होतं का नाही, चर्चा होते किंवा नाही, हे देखील आता रिझर्व्ह बँक बघते आहे. परवाच एका बँकेच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेचे अधिकारी जे आहेत ते माझे चांगले मित्र आहेत, ते मला भेटले होते आणि ते सांगता सांगता मला त्यांनी सांगितलं की साहेब मी एका बँकेचं इन्स्पेक्शन करायला गेलो, त्यांचा मी एप्रिलमधला अजेंडा पाहिला आणि एप्रिलमधला अजेंडामध्ये जवळजवळ 32 विषय होते आणि त्यात एक विषय होता बँकेच्या विविध धोरणांचा आढावा घेऊन त्यांना मंजुरी देणे. आणि म्हणे ती धोरणं जवळजवळ 17-18 धोरणं होती आणि मीटिंग तर 2 तासात संपली होती. म्हणजे हे कसं शक्य आहे? म्हणजे मला वाटतं इतकं बारकाईने जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघत असेल तर हे कुठंतरी आता आपल्यालाही प्रॅक्टिकली हा विचार करण्याची गरज आहे की ही धोरणं वाचली गेली का, त्याच्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संचालक मंडळामध्ये चर्चा झाली का, कुणी संचालकांनी त्याच्यावरती काही सूचना केल्या का, काय समजलं नाही म्हणून कुणी काही विचारलं का. मला वाटतं हे कुठंतरी आता प्रोसिडिंगमध्ये या गोष्टी जर आल्या नाहीत तर रिझर्व्ह बँक ह्याच्या बाबतीत देखील आता ऑब्जेक्शन्स घ्यायला लागले. रिझर्व्ह बँक म्हणते की डायरेक्टर्सचा कुठेही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि डायरेक्टरचं पार्टिसिपेशन असणं आवश्यक आहे. मग ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आता मला वाटतं रिझर्व्ह बँकेने ह्या करायला हे केलेल्या आहे. आता रिझर्व्ह बँकेचं जर हे 100% नियंत्रण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांवर येणार असेल तर माझ्या दृष्टीने ठेवीदार आणि सभासद यांच्या दृष्टीने हे निश्चितच स्वागतार्ह असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण आजपर्यंतचा इतिहास असा आहे की 100% नियंत्रण ज्या बँकांवर रिझर्व्ह बँकेचं आहे अशी एकही बँक रिझर्व्ह बँकेने आजपर्यंत बुडून दिलेली नाही. आणि मधल्या काळातलं तुम्हाला उदाहरण जर असेल आठवत असेल तर येस बँकेचं उदाहरण तुम्ही विचारात घ्या. येस बँक एका रात्रीत त्यांनी रिस्ट्रक्चर केली, LIC स्टेट बँकेला त्यांनी कॅपिटल इन्फ्युजन करायला सांगितलं आणि बँक दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाली. म्हणजे ठेवीदार आणि सभासदांचा जर विचार केला
तर निश्चितच ही गोष्ट चांगल्या पद्धतीची होणार आहे. कारण रिझर्व्ह बँक ती सगळी जबाबदारी जर घ्यायला तयार असेल तर ठेवीदार आणि सभासद आता निश्चिंत होणार आहेत. 5 लाखापर्यंत तर इन्शुरन्स आहेच, पण 5 लाखाच्या पुढचा इन्शुरन्स रिझर्व्ह बँकेकडं नियंत्रण गेल्यानंतर होणार आहे. आता आमच्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या दृष्टीने हा मुद्दा कितपत चांगला आहे हा देखील कधीतरी विचार केला पाहिजे. रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाच्या दृष्टीने सुरुवातीला आम्हाला अर्बन बँकांना निश्चितच त्रास होणार आहे. ह्याचं कारण आजपर्यंत आम्हाला त्या गोष्टींची सवय नाही. आज रिझर्व्ह बँक आम्हाला सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टी आम्हाला करायला सांगते. सगळ्याच गोष्टीमध्ये आम्हाला तंत्रज्ञानाचा आधार घ्यायला सांगते. रिझर्व्ह बँक सांगते आम्हाला हे सगळं कुठेही कुठल्याही तुमच्या गोष्टीमध्ये आम्हाला मानवी हस्तक्षेप नको आहे, असा रिझर्व्ह बँकेचा कडक हे आहे. आता हे करताना आम्हाला अडचणी आहेत. आम्हालाही काही गोष्टीमध्ये तेवढं कॅपिटल मिळणार आहे का, तर आम्हाला ती भांडवल उभं करावं लागेल. आज आमच्याकडं मॅन पॉवरचा देखील मोठा प्रश्न आहे. आमच्याकडं तेवढं मनुष्यबळही तेवढं हे नाही आहे. आणि सगळ्यात मोठं मला वाटतं की याच्यामध्ये ठेवीदार सभासदांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. कारण आजपर्यंत सहकार क्षेत्रामध्ये ठेवीदार आणि सभासदांना व्यक्तिसापेक्ष सेवा हा जो काही भाग आहे की मी कुठंतरी एक जुना ग्राहक आहे, मी कुठंतरी जुना सभासद आहे, ही स्पेशल सर्व्हिस मला कुठंतरी मिळाली पाहिजे, ही विशेष सेवा मला कुठंतरी मिळाली पाहिजे, ही जी काही एक अपेक्षा सभासद ठेवीदारांची, मी अपेक्षाबद्दल काही म्हणत नाही, अपेक्षा रास्तच आहे. परंतु आता टेक्नॉलॉजीमुळं बँकांवरही मर्यादा येणार आहे आणि बँका देखील अशा प्रकारची सर्व्हिसेस देऊ शकणार नाहीत. त्यामुळे ही मर्यादा देखील आता सभासद ठेवीदारांनी कुठेतरी विचारात घेऊन, ही माझी बँक आहे, आज सगळ्याच बँकांमध्ये हे करता येत नसेल तर माझ्याही बँकेला हे करता येणार नाही, तर अशा दृष्टीने मला वाटतं कुठंतरी सभासद ठेवीदारांनी देखील सहकार्य करण्याची गरज आहे. मगाशीच आयुक्त साहेबांच्या तिथे चर्चा करताना तुळपुळे साहेबांनी एक विषय काढला तिथे की पतसंस्थांमध्ये सर्क्युलर असून देखील, कारण महत्तम व्याजदराचं सर्क्युलर आहे, परिपत्रक आहे, असून देखील अनेक पतसंस्था किंवा काही पतसंस्था आपण म्हणूयात की काही पतसंस्था अवास्तव व्याजदर देत आहेत. मला वाटतं की हा जो भाग आहे हा बँकांच्या दृष्टीने देखील किंवा पतसंस्थांच्या दृष्टीने देखील आता काही फार फरक राहिलेला नाही. कारण एक बँकांना देखील एक मर्यादित स्वरूपाचा तुम्हाला स्वायत्तता व्याजदर ठरवायला मिळालेली आहे. बँकांना तर तो मर्यादित स्वरूप पण नाही आहे किंवा कुठलंही बंधन नाही आहे. मला एकच म्हणायचं आहे की आम्ही व्याजदर जे ठरवतो संचालकांमध्ये मंडळामध्ये, ही सगळ्यात मोठी जोखीम संचालक मंडळाची व्याजदर ठरवण्याची आहे. सगळ्यात मोठी जोखीम आहे. कारण ज्याचा बदल किंवा ज्याची जोखीम, ज्याचं होणारं नुकसान हे तुम्हाला व्याजदर ठरवताना कळत नाही, पण नंतरच्या काळामध्ये कळतं. 31 मार्चला जेव्हा तुमची बॅलन्स शीट तुम्ही फायनल करता त्या दिवशी तुम्हाला कळतं की अरे आपला हा निर्णय चुकला. दुसरी दुर्दैवाची गोष्ट आहे की व्याजदर बदल करत असताना आम्ही आमची परिस्थिती पाहतच नाही. कारण आमचं शेजाऱ्यावर फार प्रेम, शेजारी काय करतो याच्यावरती आमचं जास्त लक्ष असतं आणि शेजाऱ्याचं अंधानुकरण त्याच्यापेक्षा आमचा 0.5% जास्त पाहिजे, त्याच्यापेक्षा आमचा 1% जास्त पाहिजे. अरे पण त्यांनी का ठेवलाय जास्त, तो कशासाठी जास्त व्याजदर ठरवतोय, त्याला लिक्विडिटीचा प्रॉब्लेम आहे का, त्याला नेमके काय प्रॉब्लेम असणार त्याशिवाय ठेवेल का कोणी जास्त व्याजदर, हा विचार देखील सभासद आणि ठेवीदारांनी केला पाहिजे. मी तर उलट म्हणेन अवास्तव व्याजदराच्या बाबतीत रेग्युलेटर्स बाजूला राहून द्यात, सभासद ठेवीदारांनीच संचालक मंडळाला विचारलं पाहिजे की तुम्ही हा व्याजदर जास्त अतिरिक्त मार्केट रेटपेक्षा जास्त का ठेवताय. कारण शेवटी नुकसान सभासदांचं आहे. सभासद हे या संस्थेचे मालक आहेत आणि सभासदांनी कुठंतरी आपण आता मालक असल्यासारखं वागण्याची आवश्यकता आहे. आणि नागरी बँकांमध्ये ठेवीदार हा मालक नसला तरी ठेवीदारांनी देखील तसं वागलं पाहिजे. मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की नेमकी काय त्याच्यामध्ये हे आहे. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहिती की एखादं वाहन असतं, तर वाहनाचा ज्या वेळेला मालक असतो, हा वाहनाचा मालक हा स्वतः गाडी काही चालवत नाही, तो चालक ठेवत असतो. आणि ज्या वेळेला तो चालक ठेवतो त्यावेळेला त्या चालकावरती त्याचं निश्चितपणे अप्रत्यक्ष नियंत्रण असतं. तो काही त्याच्यावरती पूर्ण गाडी सोपवतो असं होत नाही. रोज कधीतरी संध्याकाळी त्याचं रिपोर्टिंग असतं. मुळात वाहन मालकाला देखील वाहन व्यवसायाची माहिती असते आणि तो चालक जर चुकत असेल तर चालकाला वेळोवेळी तो समज देतो किंवा त्याच्या व्यवसायात काही चुका होत असतील तर त्याला माहिती असल्यामुळे तो मार्गदर्शन देखील करतो. आणि जर अगदीच तो हाताबाहेर जात असेल तर त्याची हकालपट्टी करतो आणि दुसरा चालक ठेवतो. मला वाटतं की ह्या संपूर्ण उदाहरणामध्ये आपली संस्था म्हणजे वाहन आहे असं तुम्ही समजा
आणि त्या वाहनाचे मालक म्हणजे सभासद आणि तुम्ही ठेवीदार असं समजा, आणि चालक म्हणजे हे संचालक आणि सेवक आहेत असं तुम्ही समजा. आणि अशा वेळेला सभासद आणि ठेवीदार यांनी जर आमच्या संस्थेचा चालक काही चूक करत असेल, काही वेड्यावाकड्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतील की ज्या संस्थेच्या हिताला हानिकारक आहेत, असं जर घडत असेल तर त्यांनी त्याला विचारलं पाहिजे. अर्थात याच्यासाठी कुठंतरी सभासद ठेवीदारांनी देखील बँकिंग व्यवसायाबद्दलची माहिती ही प्राथमिक स्वरूपात घेतली पाहिजे. अर्थात बँकांनी पतसंस्थांनी त्यांना दिली पाहिजे, तरच याच्यामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतील, अन्यथा या गोष्टी होणार नाहीत. आणि मला खात्री आहे की अशा प्रकारचं जर सभासद आणि ठेवीदारांचंच जर नियंत्रण हे जर संस्थांवरती, सहकारी संस्थांवर जर यायला लागलं तर मला वाटतं रिझर्व्ह बँक असेल, सहकार खाता असेल, यांना फारशा काही गोष्टी कराव्या लागणार नाहीत, कारण हे ऑटोमॅटिक नियंत्रण त्याच्यामध्ये येऊन जाईल आणि संस्था वाचतील. एक कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे की संस्थेचा तारणहार हा सभासद ठेवीदार आहे. सभासद ठेवीदार हाच संस्था वाचवतो, किंवा संस्थेला अडचणीत आणायचं म्हटलं तर तोच आणू शकतो, बाकी कोणी आणू शकत नाही. मला वाटतं ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार आपण केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं कुठेतरी सभासद असतील, ठेवीदार असतील, कारण आम्ही फक्त शिक्षण प्रशिक्षणाच्या गोष्टी ऐकतो, कुठेतरी आम्ही एक दिवसाचे मेळावे घेतो, कुठेतरी सर्टिफिकेट वाटतो, असं कुठेही आता शिक्षण प्रशिक्षणाची खरं म्हणजे ही संकल्पना नाही आहे. आमच्याकडे कर्जदार कर्ज घ्यायला येतो, त्यावेळेला आमच्या संस्थेचा पतसंस्था असेल किंवा बँकेचा असेल अधिकारी किंवा शाखाधिकाऱ्यांनी त्याला समजून सांगितलं पाहिजे कर्जामधल्या अटी शर्ती काय आहेत, NPA म्हणजे काय, थकबाकी म्हणजे काय, कधी हप्ते भरले नाहीत तर काय होईल, NPA झाल्यावर तुमचं सिबिल कसं खराब होईल, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या पाहिजेत. मला वाटतं की हे जर सांगितलं गेलं तर बरीचशी थकबाकी ही कमी होऊ शकते, किंवा NPAचं प्रमाण देखील कमी होऊ शकतं. पण दुर्दैवाने आम्ही एखाद्या खात्यात थकीत गेल्यानंतर त्याची वसुली करण्यामध्ये आम्ही धन्यता जास्त मानतो. मग 100 कसं घेता येईल आणि मग त्याला आम्हाला कसा त्रास देता येईल, ह्या गोष्टी आम्ही करतो. केलं पाहिजे, 100 ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथं नक्कीच घेतलं पाहिजे, ज्या ठिकाणी कायदेशीर वसुली आपल्याला करायची तिथं केलीच पाहिजे. पण सरसकट आपण जर काही करायला गेलो, कित्येक बँका आणि पतसंस्थांमध्ये एक अलिखित नियम झालेला आहे की 3 हप्ते थकले की 100 करून टाका. असं कशासाठी करतो आपण? मुळात आधी तो थकबाकीदार कोण आहे, कर्जदार काय आहे, त्याच्या अडचणी काय त्या सुरुवातीला कुठेतरी विचारल्या गेल्या आणि त्याच्याशी जर आपण काही संवाद साधला गेला तर मला वाटतं त्याच्यामधनं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत या आधीच त्याच्यावरती उपचार होऊ शकतो. मला वाटतं की हा जो काही भाग आहे या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. किंबहुना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुंतवणूकदार जे आहेत, म्हणजे विशेषतः आता पतसंस्था असतील किंवा ठेवीदार सभासद असतील, हे नागरी बँकांमध्ये गुंतवणूक करतात. आता नागरी बँकांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या तपासणीच्या वेळेला रिझर्व्ह बँक एक ग्रेडेशन देते आणि सगळ्यात महत्त्वाची अट रिझर्व्ह बँकेची आहे की जी आपल्या दृष्टीने अडचणीची आहे. रिझर्व्ह बँकेची सगळ्यात महत्त्वाची अट अशी आहे की कोणत्याही बँकेने, रिझर्व्ह बँकेने जी काही त्यांना ग्रेड दिलेली असेल ती ग्रेड कुठेही जाहीर करायची नाही, ती गोपनीय आहे, ती कुठेही तुम्हाला वाच्यता त्याची करायची नाही किंवा ती पब्लिश करायची नाही. मग आता ह्या परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँकेच्याही लक्षात आलं की हे जर आपण एका बाजूला अशी कंडिशन टाकतोय तर ठेवीदार सभासद जे आहेत यांना गुंतवणूक करताना कळणार कसं की बँक काय परिस्थितीत आहे. म्हणून रिझर्व्ह बँकेने एक डिस्क्लोजर किंवा प्रकटीकरण प्रसिद्धी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि बँकांच्या एकूण अहवालामध्ये अधिकाधिक पारदर्शकता कशी येईल याचा मोठा प्रयत्न रिझर्व्ह बँकेने आता केलेला आहे. मला माहीत नाही तुमच्यापैकी किती बँका अशा प्रकारचं प्रसिद्धी किंवा प्रकटीकरण करतात, कारण ते कायद्याने मॅन्डेटरी आहे आणि सर्क्युलर आहे. 35A खालचं सर्क्युलर असल्यामुळं त्याला पेनल्टी क्लॉजेस आहेत. किंवा तुमच्याकडच्या किती पतसंस्था आणि डिपॉझिटर्स हे एखाद्या बँकेचं डिस्क्लोजर जे काही अहवालामध्ये, कारण अहवाल हे पब्लिक डॉक्युमेंट आहे, बँकेच्या वेबसाईटवर देखील त्यांना हे डिस्क्लोज करायचं आहे. असं काही नाही की तो सभासदच असला पाहिजे, कुठल्याही जनरल व्यक्तीला ते बघता येऊ शकतं. मी देखील उद्या एखाद्या बँकेची वेबसाईट ओपन करून हे बघू शकतो आणि हे सगळ्याच बँकांच्या बाबतीत आहे, फक्त अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या बाबतीत नाही. यामुळं कळणारे काय बऱ्याच गोष्टी त्यांनी दिल्यात. आत्ता आपल्याला इथं तेवढा वेळ नाही आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे की बँकांनी नेमकी कोणत्या बाबतीत जोखीम घेतलेली आहे, बँक जी काही व्यवसाय करते आहे या व्यवसायामध्ये बँकेची जोखीम कुठं आहे, ठेवीमध्ये जोखीम आहे का, कर्जामध्ये जोखीम आहे का, थकबाकी NPA मध्ये किती जोखीम आहे, हे सर्वसाधारणपणे बँकेचं जे काही बॅलन्स शीट आहे हे पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसाला जे कळत नव्हतं ते सोप्या भाषेमध्ये कळण्यासाठी त्यांनी ही योजना केलेली आहे. किंबहुना व्याजदर जे ठरवले ते बँकेने कुठल्या याच्यावरती व्याजदर ठरवले,
मी म्हणतो पतसंस्थांनी देखील आता असेट लायबिलिटी मॅनेजमेंट किंवा ABR ALR ज्याला आपण म्हणतो याचा कुठेतरी अभ्यास करून स्वतःचे व्याजदर ठरवण्याची आवश्यकता आहे. कारण मुळात आपण जर बघितलं तर माझी गरज काय, मला नेमके कोणत्या कालावधीमध्ये पैसे लागणार आहेत. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल तर बँकांचे वेगळ्या वेगळ्या कालावधीसाठी वेगळे वेगळे व्याजदर असतात. ह्याचं कारण साधं आहे की बँकांची गरजच वेगळ्या वेगळ्या कालावधीसाठी असते. कदाचित मला 1 ते 3 वर्षासाठी पैशाची गरज असेल तर मी 1 ते 3 वर्षासाठी अधिक व्याजदर देईन. एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या बँकेला 1 वर्षाच्या आतले जर काही गरज जास्त असेल तर त्या टाईम बकेटसाठी ते अधिक व्याजदर देतील. इतकं सोपं आणि सुटसुटीत आणि व्यावहारिक गोष्टी आहेत. या कुठेतरी ठेवीदार आणि सभासदांनी देखील आता समजून घेतल्या पाहिजेत, पतसंस्थांनी देखील समजून घेतल्या पाहिजेत. आज अनेक पतसंस्था या गुंतवणुकीमुळं देखील अडचणीत आलेल्या आहेत. किंबहुना मी असंही म्हणेन, म्हणजे मी धाडसाने म्हणतोय की अजूनही काही पतसंस्था पुढच्या काळात गुंतवणुकीमुळे अडचणीत येऊ शकतात. कारण आम्ही गुंतवणूक करताना भावनिक स्तरावरती जर गुंतवणूक केली तर निश्चितपणे आम्ही अडचणीत येणार आहोत. गुंतवणुकीमध्ये नेहमी एक वाक्य आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की गुंतवणुकीमध्ये लाभ मला पाहिजे, पण गुंतवणुकीमध्ये लाभाच्या ठिकाणी मी लोभाची अपेक्षा केली की मी फसलो आणि माझी अडचण झाली हे निश्चित समजलं पाहिजे. जो काही माझा बाजार स्थिती आहे या बाजार स्थितीनुसार मला जर रिटर्न एखादं मिळत असेल तर मला ते अपेक्षित आहे आणि मी ते मिळवलं पाहिजे, तो माझा अधिकार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी विचार केल्या पाहिजेत. कुणीतरी सांगतो, कुणीतरी रेफरन्स देतो, मग ह्यांनी तिथं इतके पैसे ठेवलेत आपणही ठेवायला काय हरकत नाही, आणि आम्ही ब्लाइंडली पैसे ठेवतो. आणि आज तुमच्या लक्षात आलं असेल की अनेक बँकांमध्ये अडचणी येतात आणि आपल्याला 5 लाखाच्या वरती कुठे इन्शुरन्स नाही आहे. त्यामुळं पतसंस्था ज्या आहेत यांच्या गुंतवणुका कोटी कोटीत असतात. तर मला वाटतं की मी गुंतवणुका करा, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही, केली पाहिजे. पण कुठंतरी बँकेची परिस्थिती देखील पतसंस्थांनी पाहिली पाहिजे. कारण तुम्ही ज्या गुंतवणुका करता ते तुम्ही डिपॉझिटरचे पैसे गोळा केलेले असतात, तुमच्या ठेवीदारांचे पैसे असतात. तर मला वाटतं याही गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. मल्टीस्टेट हा जो काही भाग आहे या मल्टीस्टेट कायद्यामध्ये देखील प्रचंड बदल झालेत. मला माहीत नाही तुमच्यापैकी किती जणांनी ते जुलैमध्ये जे बदल झालेत ते वाचलेले आहेत. जे आजपर्यंत आम्ही समजत होतो आमच्याकडच्या पतसंस्था की मल्टीस्टेट खूप चांगलं आहे, तर त्यांनी एकदा ते किमान मल्टीस्टेटचे कायदा वाचा, बदल झालेला. आणि तुम्हाला निश्चित लक्षात येईल की आपला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट खूप चांगला आहे, कारण एवढे मोठ्या प्रमाणात त्यांनी बदल त्याच्यामध्ये केलेले आहेत. तर मला वाटतं की हा एक भाग आहे. फक्त मी 1-2-3 मिनिटामध्येच माझं हे संपवतो, कारण मला माहिती आहे तुम्हाला कोथमिरे साहेबांना ऐकायची खूप जास्त हे आहे. नंतर अर्धा तास मला वाटतं प्रश्नोत्तराचाही कार्यक्रम आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचा ग्राहक जो आहे हा ग्राहक आम्हाला टिकवायचा आहे, हा ग्राहक आम्हाला मिळवायचा आहे. आणि हा ग्राहक मिळवण्यासाठी आम्ही मुळातच आमचा असलेला ग्राहक किती घालवतो याच्याबद्दल कधीतरी मला वाटतं इथं बसलेल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचे प्रतिनिधी जे आहेत किंवा पतसंस्थांचे देखील प्रतिनिधी आहेत यांनी कधीतरी स्वतःचं आत्मचिंतन करावं. आज आम्ही डीप बँकांच्या बाबतीत मी बोलतोय की डीप पोटी आमच्याकडे 10 वर्ष एखादं खातं जर त्याच्यावर व्यवहार झाले नाहीत किंवा मुदत संपून 10 वर्ष झाली तर आम्हाला रिझर्व्ह बँकेला आम्ही पैसे पाठवतो. आमचा ग्राहक तिथं आम्ही संपवतो. कोट्यावधी रुपये आज डीपकडे चाललेले आहेत. ह्या जाणारा ग्राहक आम्ही थांबवू शकतो का, हा आम्ही कुठेच विचार करत नाही. आज आम्ही मार्केटिंग करायला बाहेर पडतो, नवीन ग्राहक शोधायला जातो, पण आमचा जाणारा ग्राहक आम्ही थांबवत नाही. इन ऑपरेटिव्ह अकाउंट आमची होत असतात, पतसंस्थांमध्ये देखील होत असतात, पण आम्ही त्या ग्राहकाकडे कधी जात नाही. व तुझं काय अडचण आहे, कशासाठी तुम्ही थांबवलंय खातं. मला वाटतं हे जे आमच्याकडे ऑलरेडी जे ग्राहक होते यांना आम्ही जायचा मार्ग मोकळा करतो आणि नवीन ग्राहक आणायचा प्रयत्न करतो. हेही कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही आमच्या कस्टमरचं कुठेतरी एक क्लासिफिकेशन केलं पाहिजे की आमच्याकडचा असणारा जो कस्टमर आहे याच्यामध्ये मुळात आमच्याकडे एज वाईज कस्टमरचा डाटा आमच्याकडे काय झालं आहे की आम्ही कॉम्प्युटर आमच्याकडे आहेत, पण आम्ही कॅल्क्युलेटरच्या पलीकडं कॉम्प्युटरचा उपयोगच करत नाही. आज सगळीकडं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो असे सगळीकडे त्याचा वापर होतो आहे, आम्ही तो करत नाही. आज आमच्याकडे आम्ही जर प्रत्येकाचा एज वाईज जर क्लासिफिकेशन केलं तर आमच्या लक्षात येईल की आमच्याकडचा कस्टमर बेस हा कुठल्या कुठल्या वयोमानामध्ये किंवा आयुर्मानामध्ये आहे. आणि मग आम्हाला आमचं त्याच्याप्रमाणे आम्हाला ती प्रॉडक्ट जी आहेत ही आम्ही त्याच्याकडे घेऊन जाऊ शकतो. आज आम्ही सरसकट एकच प्रॉडक्ट असतं ते आम्ही सरसकट सगळ्यांकडे घेऊन जातो.
तरुणाकडेही तेच नेतो, वयस्कर माणसाकडेही तेच नेतो. मला वाटतं कुठेतरी तरुणाचं जे आहे ते आपल्याला वेगळं आहे. आता तो जर विचार केला तर तरुण ग्राहक जो आहे त्याला डिपॉझिटची गरज नाही, तो कर्जाच्या माग आहे. त्याला कर्ज पाहिजे कारण त्याचं वयच ते की त्याला घर घ्यायचं आहे, वाहन घ्यायचं आहे. आणि वयस्कर माणूस असेल तर त्याला काही कर्जाची गरज नाही, तो म्हणतो माझं डिपॉझिट ठेवायचं आहे. मला वाटतं हा एक जो भाग आहे हा देखील आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की जो तुम्हाला सांगणार आहे की खूप मोठा बदल भविष्यामध्ये येणार आहे. पेपर करन्सी ही हळूहळू संपणार आहे. आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. डिजिटल रुपी भारतामध्ये सुरू झालं आहे. रिझर्व्ह बँकेनीच त्यांच्या सेंट्रल बँकेची डिजिटल करन्सी, ज्याला CBDC म्हणतो आपण, ही अधिकृतरित्या आणलेली आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर 4 बँकांच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं आहे. हळूहळू कॅशमधले व्यवहार जे आहेत हे संपणार आहेत आणि सगळे डिजिटल स्वरूपामध्ये व्यवहार सुरू होतील. कॅश करन्सी राहील, पेपर करन्सी राहील, पण त्याचं प्रमाण खूप अत्यल्प असेल. आज तुम्हाला आकडेवारी मी सांगतो की आज भारतामध्ये मार्च 23ला म्हणजे मार्च 23 अखेर जे काही काढलेलं आहे, तर मार्च 23 म्हणजे 22-23 या आर्थिक वर्षामध्ये त्यांनी ॲव्हरेज काढलं. त्यावेळेला ॲव्हरेज त्यांच्या लक्षात आलं की प्रतिदिन प्रत्येक दिवसाला 26 कोटी रुपयाचे रोजचे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स भारतामध्ये होत आहेत. 26 कोटी ट्रान्झॅक्शन्स हे दिवसाला होत आहेत. आणि मार्च 25चं जे टार्गेट आहे हे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करण्याचं, हे ट्रान्झॅक्शन्स प्रतिदिन 100 कोटी एवढं ठरवलेलं आहे आणि त्या दिशेने आता वाटचाल चाललेली आहे. आपण व्यवहारात बघतो ना आजकाल, पानवाला असेल, नारळवाला असेल, भाजीवाला असेल, QR कोड असतो ना, आपण तिथं आता 1 रुपया आणि 2 रुपये, हल्ली सुटेच मिळत नाहीत कुठं. सुट्याचं सगळीकडे प्रॉब्लेम आहे. आता PMT किंवा तुमच्या बसेसमध्ये देखील आता ही फॅसिलिटी आलेली आहे. त्यामुळं मला वाटतं कुठंतरी हे जे नवीन येणारी टेक्नॉलॉजी आहे, नवीन येणारे ज्या कन्सेप्ट आहेत, या कुठंतरी आता आम्ही स्वीकारल्या पाहिजेत. आम्ही देखील डिजिटलायझेशनकडे आता जायला लागणार आहे. आमच्या कस्टमरलाही त्याचं आम्हाला कुठेतरी ट्रेनिंग द्यावं लागेल. कस्टमरलाही या गोष्टी समजून सांगायला लागतील आणि त्याच्या पद्धतीने आपल्यालाही आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये बदल करावा लागेल. यासाठी आपल्यालाही आपलं भांडवल वाढवावं लागेल, कारण याच्यामध्ये जोखीम आहे. हे भांडवल वाढवत असताना जोखीम जेवढी जास्त असेल तेवढं भांडवलही आपलं अधिक पाहिजे. आणि इथंच मी तुम्हाला म्हणतो की ह्या टेक्निकल याच्यासाठी कुठंतरी आम्ही सगळ्यांनी, पतसंस्था असोत, बँका असोत, का नाही आम्ही राजापूर तालुक्यातल्या सगळ्या नागरी बँक एखाद दुसरी असेल ती आणि काही पतसंस्था एकत्र येऊन आम्ही काही करू शकतो का? एखादी टेक्नॉलॉजीसाठी आम्ही काही वेगळा एक हब तयार करून आम्ही काही करू शकतो का? सगळ्यांसाठी आम्ही काही, आता पतसंस्थांनाही बँकिंग सॉफ्टवेअरच वापरायचं आहे, काही वेगळं सॉफ्टवेअर नाही, तशाच पद्धतीचे सगळं रिपोर्ट्स आहेत. त्यामुळे हे काही करू शकता येईल का? कारण प्रत्येकाची सिक्रेसी आहे, त्यात काही तुम्ही सॉफ्टवेअर एकच आणि एकच जर डाटा सेंटर ठेवलं आणि एक काही केलं तर त्याच्यात काही फारसं कोणाची सिक्रेसी जाणार नाही आहे. कारण सिक्युरिटी आता खूप महत्त्वाची आहे. डिपॉझिटर जो आहे हा डिपॉझिटर आता विचार करतोय की 5 लाखाचा इन्शुरन्स हा माझा रिझर्व्ह बँकेचा किंवा DIC देणारच आहे, पण उद्या जर ह्या बँकेवरती सायबर हल्ला झाला तर माझं जे होणारं नुकसान आहे तो कोण भरून देणार? त्यामुळं त्याच्यासाठी देखील सायबर सिक्युरिटीच्या अँगलमधनं किंवा या गोष्टीतनं आम्ही काही करू शकतो का, हा मला वाटतं कुठंतरी आपण आता विचार केला पाहिजे. सगळ्यात एक महत्त्वाची जाता जाता मला सभासद आणि ठेवीदारांना एक विनंती करायची आहे की बऱ्याच वेळेला आम्ही स्वतःच्या अहंकारापोटी किंवा स्वतःच्या काही एखाद्या स्वार्थ असं मी म्हणणार नाही, पण एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आम्ही एखाद्या संस्थेला दावणीला धरतो आणि कुठंतरी त्याच्याबद्दलच्या तक्रारी असतील, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी असतील, हे कुठंतरी आपण सुरू करतो आणि त्याचा परिणाम त्या संस्थेच्या एकूण आर्थिक स्थैर्यावरती होतो. मला वाटतं सभासद ठेवीदार जे आहेत यांनी देखील जर काही एखादा अनुभव त्यांना वाईट आला संस्थेचा, तर संस्थेच्या चालकांकडं त्यांनी जाऊन त्याची शहानिशा करावी आणि त्याच्यामध्ये कुठलाही वैयक्तिक नको, पण संस्थेच्या सुधारण्यासाठी नक्की तुम्ही काहीतरी सांगितलं पाहिजे. कारण आपल्या एका अशा काही गोष्टींमुळं संपूर्ण आपल्या संस्थेचं नुकसान होणार आहे. आपल्याबरोबर हजारो ठेवीदार त्याच्यामध्ये अडचणीत येणार आहेत. हा कुठंतरी एक विचार मला वाटतं हे केला पाहिजे. आणि आज बऱ्याच ठिकाणी जी चर्चा आहे की सहकार टिकणार का, तर मी तुम्हाला 100% सांगतो सहकार टिकणार. कारण आपल्या सहकाराला एक प्राचीन परंपरा आहे. मी तर म्हणेन रामायणापासून जर विचार केला तर आपला सहकार आहे. परमेश्वरापेक्षा देखील श्रेष्ठ सहकार्य असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण आपण प्रभू रामचंद्रांना जर परमेश्वर मानतो तर सीतामाईच्या सुटकेसाठी त्यांना वानर सेनेचं सहकार्य घ्यावं लागलं
सहकार तिथपासनं सुरू आहे असं मला वाटतं. त्यामुळे सहकार कधीही संपणार नाही. सहकार थोडासा उजळायला लागला आहे असं पण म्हणायला हरकत नाही, कारण हे बदल होत आहेत. बदल आपण स्वीकारण्याची गरज आहे. आणि हे बदल आपण जे स्वीकारत असतो त्यावेळेला कुठंतरी एक सहकारात काम करत असताना आमच्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे. आमच्या सहकारात काम करणाऱ्या मंडळींमध्ये नक्की एक न्यूनगंड असा असतो की ते प्रायव्हेट सेक्टर आहे, ते पब्लिक सेक्टर आहे आणि आम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टर. मला वाटतं हा न्यूनगंड आपण काढला पाहिजे. ते जरी कुठल्याही सेक्टरमध्ये असले तरी आपल्याही सेक्टरला एक परंपरा आहे, आपल्याही सेक्टरमध्ये भरपूर स्ट्रेंथ आहे, आपल्याही सेक्टरमध्ये सक्षमता चांगली आहे. मला वाटतं की ह्या प्रसंगी मला एक गदिमांचं काव्य आठवतं. आणि गदिमा जे आहेत त्यांच्या काव्य जे आहे तुम्ही कदाचित ऐकलं असेल बरेच वेळेला. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. त्याच्यामध्ये एक जे कुरूप बदक असतं त्याच्यामध्ये एक जो न्यूनगंड असतो हा बरेच दिवस असतो, पण ज्या वेळेला ते बदक स्वतःचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहतं त्यावेळेला त्याला लक्षात येतं की हा आपल्यातला न्यूनगंड नाही, आपण कुरूप नाही तर आपण एक राजहंस आहोत. आणि त्याचा न्यूनगंड निघून जातो. मला वाटतं कुठंतरी आपण सर्व सहकारातल्या मंडळींनी आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहायची आता मला वाटतं वेळ आलेली आहे. आणि आपण जर आपलं प्रतिबिंब जर स्वतःचं स्वतः पाहिलं तर आपल्याला निश्चित आपल्यामधले स्ट्रेंथ आपल्या ज्या आहेत, आपल्यामधल्या ज्या सक्षम बाजू आहेत या निश्चित दिसतील. आणि कुठंतरी आपण एक सकारात्मकपणे हा आज राजापूर अर्बन बँकेने जो काही एक कार्यक्रम आयोजित केला, आज शतकोत्तर वाटचाल करणं हे काही काम सोपं नाही. आणि अशा या चांगल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून हा एक निश्चय करायला हरकत नाही की आपण अशा दृष्टीने संपूर्ण सहकाराकडं एक होऊन आपण एक सकारात्मक भावनेने ही चळवळ कशी पुढे नेता येईल असं मला वाटतं की आज आपल्याला हा निश्चय करायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा मी राजापूर अर्बन बँकेचं कौतुक करतो, निश्चित अभिनंदन करतो. आणि माझ्या मते त्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे, कारण आता ते शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचे संस्थापक जे आहेत आणि पूर्वीचे जे काही आहेत सगळे संचालक सेवक वर्ग यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर व्यवस्थापन मंडळाने मला इथं निमंत्रित केलं आणि जेवणानंतर तुम्ही मला सहन केलं याच्याबद्दल मी तुमचे देखील मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय सहकार. धन्यवाद निमकर साहेब.